नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. रेनगर, म्हाडा, सोलापूर महापालिका यांच्यात झाला त्रिपक्षीय घनकचरा व्यवस्थापनाचा करार. रेनगरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे पूर्ण सहकार्याची आयुक्तांनी दिली ग्वाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात शहरात उमटले पडसाद. अजित पवार गटासह शिंदे गटाने जोरदार घोषणाबाजी करत नोंदवला निषेध. संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल. माजी संचालक शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवधर यांचे सोलापूर विद्यापीठात आविष्कार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. आणि चोरट्याने थेट शहर पोलीस निरीक्षकाचे घर फोडले. रोख रक्कमसह लाखोंचा मुद्देमाल केला लंपास. शहरातील खळबळजनक घटना. महत्वाकांक्षी रेनगरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आयुक्त शीतल तेली उगले यांनी रेनगर, म्हाडा आणि महापालिका यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय घनकचरा व्यवस्थापनाच्या करार प्रसंगी दिले. घनकचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. घनकचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात. हे करत असताना परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. जगातील एकमेव असा महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प रेनगर या अभिनव अशा सुंदर नगरीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी रेनगर, म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यात त्रिपक्षीय करार झालेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत तुळजापूर रोड येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदरच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली यांनी दिली. आज इथे आपली जी रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकाराला आली आहे, तर त्याचं लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे. आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका, रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला. त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे, आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे, तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आहे. तर मला आनंद आहे की रेनगर हाऊसिंग सोसायटीचा स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इव्हन आमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा तिथल्या सगळ्या रहिवाशांना लाभ होईल अशी आशा मला वाटते. गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी सोलापूर महापालिका आयुक्त कार्यालय येथे रेनगर, म्हाडा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार पालिका आयुक्त, रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेकडून उपायुक्त मच्छिंद्र घोलप, म्हाडाकडून उपअभियंता मिलिंद अटकळे, रेनगरकडून अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख यांनी घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी आडम मास्तर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरणीय स्वच्छता राखण्यासाठी आणि शाश्वत तसेच राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेविका कामिनी आडम, अभियंता मेहुल मुळे, संदीप झाकणे, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, सनी शेट्टी, नागेश मेत्रे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात शहरात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन मुस्लिम बांधवांच्या हस्ते करून आगळावेगळा संदेश देत आव्हाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. जो जितेंद्र आव्हाड साहब ने जो वक्तव्य किया है वो बहुत गलत ही है. ये हम भारत देश में हिंदू मुस्लिम सब एक साथ रहते हैं और हम जो इस्लाम में आए हमारे नबी भी हमको ऐसा नहीं सिखाया कि कोई भगवान के खिलाफ बोले. श्री राम अभी जैसा हम अल्लाह को मानते हैं नबी को मानते हैं वैसे वो भी वो उनके समाज के उनके धर्म के भगवान है. उनके खिलाफ बोलना ये गलत बात है. तो हम राष्ट्रवादी कांग्रेस युवक पार्टी के शहर की तरफ से हम निषेध करते हैं क्योंकि ऐसा बोलना गलत है और हम गलत को खुला विरोध करेंगे क्योंकि ये बोलने के बाद दो समाज में झगड़े लगने का काम आगे होता है. ये नहीं होना चाहिए. हिंदू मुस्लिम सब भाई भाई रहते हैं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात शिंदे गट युवा सेनेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात शहरात पडसाद उमटत असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या युवा सेनेच्या वतीने जोरदार निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. युवा सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शने करत आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्याला माहितच आहे बेताल वक्तव्य करण्यामध्ये पटाईत असणारा जितेंद्र आव्हाड हा काय तर काय गरळ बरगळत असतो. आज त्यांनी असेच एका प्रभू रामचंद्राबद्दल एक अपशब्द वापरलेले आहेत. ते आमच्या तोंडून तर आम्ही बोलणार नाही कधी, पण तो काहीतरी गरळ ओकतच असतो. देशामध्ये एवढा मोठा दिवाळीपेक्षा चांगला सण साजरा होत असताना काहीतरी शांतता सुव्यवस्था आणि एक चांगलं वातावरण खराब करण्याचं काम हा जितेंद्र आव्हाड प्राणी करत आहे. त्याचा आम्ही युवा सेना सोलापूर यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडाला ताकीद देतो असं बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावं, अन्यथा त्याला सेने स्टाईलने त्याला त्याचा चांगला समाचार घेतला जाईल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या 25 वर्षात भारत हा अग्रेसर देश असेल असे प्रतिपादन DRDOचे माजी संचालक डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी केले. नौदल, भूदल आणि वायुदलाचे स्वदेशी तंत्रज्ञान, संशोधन आणि संरक्षण शस्त्रास्त्र निर्मिती करण्यात भारत अग्रेसर आहे. युद्ध तंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे हा संदेश जगात पोहोचत आहे. संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या 25 वर्षात भारत हा अग्रेसर देश असेल असे प्रतिपादन DRDOचे माजी संचालक डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या आविष्कार संशोधन महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर देवधर बोलत होते. यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, आविष्कारचे समन्वयक डॉक्टर विनायक धुळप, डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर अंजना लावंडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर काशीनाथ देवधर म्हणाले, माननीय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशाला शस्त्रास्त्र आयात करावी लागत होती. आज देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. एवढेच नव्हे तर जगातील इतर राष्ट्रांना संरक्षणासाठी शस्त्रास्त्र निर्यात करत आहे. पोखरणला अणुस्फोट करून माजी
पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला आणि आविष्कार कार्यक्रमाचा पाया घातल्याचे डॉक्टर देवधर यांनी नमूद केले। यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर कोटणीस स्मारकातील 2545 पुस्तके विद्यापीठाच्या ग्रंथालयाला डॉक्टर सतीश वळसंकर यांच्या पुढाकाराने दिल्याबद्दल डॉक्टर काशीनाथ देवधर आणि कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन नवनवीन संशोधनाच्या संकल्पना ग्रामीण भागातच आहेत आणि या संकल्पना प्रत्यक्षात उतरवून नवनवीन उद्योग उभारले जात आहेत। तसेच महिला या प्रगल्भ नवसंशोधन आणि पुढाकार घेण्यात आघाडीवर आहेत। त्यामुळेच आविष्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी अधिक सहभाग घेतल्याचे कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी नमूद केले। यावेळी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवेल असेही स्पष्ट केले। आविष्कार कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील 11 संकुल आणि संलग्न असलेल्या 104 महाविद्यालयातून 457 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यामध्ये 203 मुले आणि 254 मुलींचा समावेश आहे। आविष्कारमध्ये एकूण 338 संशोधन पोस्टर आणि 121 संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान डॉक्टर हेडगेबार रक्तपेढीच्या वतीने आविष्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन काशीनाथ देवधर, कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आविष्कारचे समन्वयक डॉक्टर विनायक धुळप यांनी केले। आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व ममता बोल्ली यांनी केले। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आल्याने मानाचे नंदीध्वजाचा सराव अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेतील मानाचे नंदीध्वज पेलण्याचा सराव जोरात सुरू झाला। डिसेंबर महिन्यात सुरू झालेला सराव आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे। दरम्यान मानाचे 7ही नंदीध्वज आणि नंदीध्वजधारक सराव पूर्ण करत भक्तांच्या घरोघरी पूजा करण्यासाठी दाखल होत आहेत। प्रत्येक भागामध्ये काठी पूजा संपन्न होत असून यात्रा दृष्टिक्षेपात आल्याने सरावाला तरुण युवक मानकरी आणि नंदीध्वजधारकांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे। श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात हा सराव करताना नंदीध्वजधारक दिसत आहेत। शिवस्मारकच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे बुधवार 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृहात कैलासवासी आनंदराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। कैलासवासी अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे या मंडळाच्या आधार समूहाचे माजी अध्यक्ष होते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून आपण या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। हे 25वे वर्ष आहे आणि या चांगल्यापैकी प्रतिसाद शालेय महाविद्यालयीन असे आपण हे जे स्पर्धा घेतो यामध्ये आतापर्यंत 965 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। मुलांमध्ये एक प्रकारचं व्यासपीठावर उभं राहण्याचं डेअरिंग यावं, बोलण्याचे थोडीशी सराव व्हावे, विषय मांडणी कशी करावी याचं थोडक्यात एक अभ्यास होईल। असे अनेक विषय म्हणजे मुलं स्वयंस्फूर्तीनं कुठेही बोलायला उभे राहू शकतील असं त्यांचा एक विकास व्हावा अशा उद्देशाने या स्पर्धांचं आपण आयोजन करत असतो। जसं शिवस्मारकच्या वतीनं अनेक स्पर्धा घेतल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे। दरवर्षी महिन्याला या ठिकाणी आमची एखादी पत्रकार परिषद होते वेगवेगळ्या विषयांसाठी। खास करून किल्ले स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, भजन स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, आता हे व्याख्यानमाला हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं, त्याचबरोबर आता हे वक्तृत्व स्पर्धा, असे अनेक उपक्रम महिन्याला सरासरी एक उपक्रम आम्ही घेत असतो।
स्पर्धेचे हे 25वे वर्ष आहे. शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे गट असतील, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत, माझी आई, मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श, प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, सुसंवादाचे कुटुंबातील महत्त्व, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत. तर महाविद्यालयीन गटासाठी अयोध्या जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरक शक्ती शिवराय, मतदान राष्ट्रभक्तीचे साधन, पर्यावरण व शाश्वत विकास हे विषय असतील. स्पर्धा मराठी व हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास 8 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम 3 बक्षिसे काढण्यात येणार असून अनुक्रमे 3000, 2000 आणि 1000 रुपये व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असेल. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी असणार आहे. या निःशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी केले. या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसाने, खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, शिवस्मारकचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर उपस्थित होते. सोलापूर शहरात खळबळजनक घटना घडली आहे. चक्क वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्याने लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या आणि 35,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे. सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या घरात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी 6 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या आणि 35,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ही चोरी 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान घडली आहे. पोलीस निरीक्षक वरिष्ठ अश्विनी भोसले या मुंबईला आईला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या आणि यानंतर चोरीची घटना घडली. याबाबत MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या चोरीने सर्वच पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारण चोरटे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे घर असो किंवा कोणा सर्वसामान्याचे घर असो, चोरी करणारच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अश्विनी भोसले कार्यरत आहेत. सोलापुरातील विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी अश्विनी भोसले यांनी काम केले आहे. सदर बसार सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी अश्विनी भोसले यांनी काम पाहिले आहे. सद्यस्थितीत MIDC पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी अश्विनी भोसले कार्यरत आहेत. सोलापूर शहरात विजापूर रोड परिसरात पाटील नगर येथे त्या राहावयास आहेत. घरगुती कामानिमित्ताने 16 ते 18 डिसेंबर 2023 रोजी मुंबईला गेल्या असता चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाचे घर फोडले. चोरी होऊन जवळपास आठवडा झाला, परंतु सोलापूर शहर पोलिसांनी माहिती प्रसिद्ध केली नव्हती. ऑनलाईन FIR मुळे सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडल्याची माहिती समोर आली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी 120 ग्रॅम वजनाच्या 6 बांगड्या आणि 35,000 रुपयांची रोकड घरात ठेवून आजारी आईला भेटण्यासाठी त्या मुंबईला गेल्या होत्या. बंद घराची रेकी करून संशयित अज्ञात चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेल्या बांगड्या आणि रोकड लंपास केली. मुंबईहून परत आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या लक्षात आले अज्ञात चोरट्याने घरातील बांगड्या आणि रोकड लंपास केली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास PSI गायकवाड हे करत आहेत. ब्रह्मदेव दादा माने तंत्रनिकेतनात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, सचिव जयश्री माने आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रदर्शनात सोलापूर, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातून एकूण 210 शाळांनी सहभाग नोंदवला. एकूण 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती, मॉडेल तसेच पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन
संस्थेचे अध्यक्ष आमदार दिलीपराव माने, सचिव जयश्री माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उमेश भगत, प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, समन्वयक प्राध्यापक फुलारी शशिकांत, प्राध्यापक पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर जोशी यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासू वृत्ती वृद्धिंगत होऊन समाजातील समस्या विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याद्वारे सुटू शकतात असे विशद केले। शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना दिलीपराव माने यांनी सांगितला। सध्याच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रात्यक्षिक ज्ञान कसे महत्त्वाचे आहे ते स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या निरोपाच्या समारंभाला संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, प्राचार्य डॉक्टर जोशी यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। 8वी, 9वी, 10वी या गटात एकूण 51,000 रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी केले। प्राचार्य प्रतिभा माने, डॉक्टर बाबासाहेब मोरे, प्राध्यापक घोरपडे, प्राध्यापक इजगार, प्राध्यापक शेख, प्राध्यापक बिराजदार, प्राध्यापक चडचण, प्राध्यापक ढेपे, प्राध्यापक सप्ताश्व, प्राध्यापक चौधरी या तज्ज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। प्रदर्शन यशस्वी करण्याकरता प्राध्यापक घुले, प्राध्यापक कंदले, प्राध्यापक सोमा, प्राध्यापक खंडागळे, प्राध्यापक तुपे, प्राध्यापक गवळी, प्राध्यापक सोमा, प्राध्यापक पवार, चौगुले, प्राध्यापक ढगारे, डॉक्टर भालेराव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। शरीरच्या आकार घेऊन हे कसा असतो आणि कुठं असतो सांगणार आहे। पेशी जी आपल्या डोळ्याला दिसत नाही त्याला सेल असं म्हणतात। सेलच्या आतमध्ये आणि त्याला क्रोमोझोम्स म्हणतात। क्रोमोझोम्सच्या आतमध्ये जगातले सगळे यंत्रणा तिथं आले। अमेरिकेच्या आधी, रशियाच्या आधी टनेलमध्ये लोक अडकल्यावर कसं काढायचं, म्हणजे एखादा टनेल खांदत असताना ती जमीन कशी आहे, जमिनीला व्हायब्रेशन कसं होतंय, कुठल्या पद्धतीने तिथं पाऊस पडला जातो, तिथं भूकंपाची धोका आहे का, ते सगळं करून ते टनेल खोदलं जात असताना सुद्धा जवळजवळ 31 का 32 कर्मचारी काम करणारे तिथे अडकले। त्यामुळे आम्ही विचार करतो, रोज मी त्याचं काम करतो, रोज मी बघत होतो। त्यावेळेला पडल्याबरोबर तेवढे इतके दिवस ते आत होते, तर त्याला ऑक्सिजन कसं पुरवलं जातं, कसं अन्न पुरवलं जातं, त्यांना मनोधैर्य कसं वाढवलं जातं, सगळ्या गोष्टी जगात त्या आल्या। आणि ते सक्सेस होत होतं असं वाटत होतं। सगळ्यांनी असं विचार केला होता की आपल्याला हे सगळे आज त्यात मरून जातील असं एक विचार आपल्या मनात येत होता। इंडियनच्या भारताच्या लोकांना सगळ्यांना विचारले, शेवटी विचार केले की हे यूपी बिहारच्या लोकांना आपण आणू। रॅट काय म्हणजे त्याला रॅट मायनस म्हणजे रॅट म्हणजे उंदीर कसं आपलं घर भुसी किंवा कसं काढते तसं चिनी आठवड्यांनी तिथे त्यांनी काढले आणि त्या लोकांना बाहेर काढले। म्हणजे किती जरी आपण सायन्स गेलो तर प्रॅक्टिकली खूप महत्वाचा असतो। हा सुद्धा किती जरी कन्स्ट्रक्शन आपण एखादी बिल्डिंग बांधत असेल 15 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात आपण कम्प्लीट करून टाकतो। नाहीतर असं सायन्स आहे की 20-25 दिवसामध्ये आपण हॉस्पिटॅलिटी करायला येतो। तर एवढं जरी सगळं गेलं तर अजूनही वळणल्याशिवाय कायच होत नाही। वळणला माणसाला लागतो, लेवल आहे त्याने बघतो, अशा पद्धतीने हे सायन्स आहे, पण प्रॅक्टिकल खूप महत्वाचं असतं। आज आपण सगळेजण आलात, हे सगळेजण आपण दाखवतात। बरेचसे तुमचे आता इव्हेंटमध्ये जे तुम्ही इक्विपमेंट आणले तुमच्या सायन्सच्या टीचरनीच करून दिलेत तुम्हाला, असं मला वाटतंय का नाही? तुमचं तुम्ही केलं, मला हेच ऐकायचं होतं म्हणून मी तसं उलटं बोलत होतो। आणि हे खरं खूप चांगलं आहे, पण मॅडमने तुम्हाला किंवा सरांनी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करा। काही पालकाचे पेरेंट्स आहे, माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं तुमच्या कॉलेजमध्ये आहेत का, माझी मुलगी असं काय तर जम्बो काय तर केले, माझी मुलगा माझा असं काय तर केले। अशा पद्धतीनं आपण करत असताना काय असतं ते तुम्हाला समजणं हे अतिशय महत्वाचं आहे। आज आपण आलात आपल्या सगळ्या
22 जानेवारी रोजी राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंद करावी असे प्रतिपादन सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. 22 जानेवारी 2024 हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक आहे. हा आम्हा सर्वांसाठी सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असा दिवस आहे. कारण प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे 21 व 22 जानेवारी 2024 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी. मांसाहारामुळे आसुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे. आसुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वहितासाठी व देशहितासाठी खूपच महत्त्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे. आपण भारतीयांनी सुद्धा एक संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे हा एक दिवस तरी पूर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाच्या चरणी अर्पण करावी. तसेच आपल्या परिसरातील मंदिर, सार्वजनिक हॉल अशा ठिकाणी 22 तारखेला दुपारी भजन, कीर्तन, प्रवचन, कथा करून उत्सव साजरा करावा. हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन इंगळे महाराज यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे. मौजे जेऊरवाडी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच वृषाली भालेराव व सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीदेवी राठोड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवनिर्वाचित उपसरपंचांनी स्त्रीचे महत्त्व थोडक्यात सांगितले. तसेच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या महान कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहित भालेराव, विजय भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष चव्हाण, शिक्षक जाधव सर, कोळी सर तसेच संदीप राठोड, नामदेव राठोड व शालेय विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. पहिली शिक्षिका झाल्या आणि त्यावेळेला त्या पहिल्या मुख्याध्यापिका पण झाल्या. मग त्यानंतर त्याच्या अगोदर कधीही पुरुषांच्या खांद्याला खांद्याला म्हणजे पुरुषांच्या सोबत अगोदर कुठेही काम केलं जात नव्हतं. नंतर आपण सध्याच्या पिढीमध्ये बघतो, जर त्यावेळेला कुठली महिला जर शिकली नसती तर आज कुठल्याही महिला प्रगत झाल्या नसत्या, म्हणजे सर्वांसोबत समाजामध्ये वावरल्या नसत्या. त्यांनाही त्या पूर्वीच्या काळाप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बार्डे ग्रामपंचायत सदस्या सुधावती माळी व महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईंनी अतिशय खडतर प्रयत्नातून मुलींसाठी शाळा सुरू करून ज्ञानाचे दरवाजे खुले करून दिले. ज्योतिबा फुले यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे न डगमगता ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवले. त्यामुळे आज महिला समाजात अभिमानाने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा प्रकारचे मनोगत सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगितली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित महिलांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण केले. यावेळी सुधामती माळी, उषा वसेकर, रेश्मा वसेकर, स्वाती वसेकर, वर्षा वसेकर, पद्मिनी माळी, संगीता वसेकर, विद्या वसेकर, रुपाली माळी, बालिका वसेकर, जनाबाई वसेकर या महिलांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन सदस्य हनुमंत वसेकर, माजी अध्यक्ष बिभीषण वसेकर, रामदास माळी, विठ्ठल वसेकर, गोरख वसेकर, रणजित वसेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक किरण ढोबळे, सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले. शीख सामाजिक संस्थेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. बुधवार पेठ येथील मध्यवर्ती मिलिंदनगर बुद्ध विहार येथे सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रशीक सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे सावित्रीमाईंनी केलेल्या स्त्री शिक्षणाचा लढा सांगून त्यांच्या कार्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. यावेळी प्रशिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरवदे, संस्थेचे प्रमुख सल्लागार ब्रह्मा निकंबे, अश्विन बनसोडे, श्रीनिवास सरवदे, शिवम सोनकांबळे, विजय सोनवणे, सचिन गायकवाड, प्रबुद्ध दौड्यानूर, सचिन शिंदे, जीवन हिप्परगीकर, गौतम गायकवाड, सुमित सरवदे, सागर साबळे, आकाश थोरे, निहाल बाबरे, अप्पा गायकवाड, बापू कापुरे,
जीवित सर्वदे, विवेक इंगळे, सोहन सोनकांबळे, पृथ्वी सर्वदे, दिवाळी सोनवणे, आदित्य रणखांबे, राहुल कदम तसेच मिलिंद नगरमधील भीमसैनिकांची उपस्थिती होती. अयोध्या येथील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आमंत्रित अक्षतांचे बाराळी येथे प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत कलश पालखी सोहळा संपन्न झाला. जय श्रीरामच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. अयोध्या येथील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आमंत्रित अक्षतांचे बाराळी येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कलश पालखी सोहळा संपन्न झाला. जय श्रीरामच्या जयघोषांनी शहर दणाणून गेले. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची अयोध्या मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त लोकोत्सव समिती बाराळीच्या वतीने भव्य अक्षता कलश शोभायात्रा काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लेझिम करत डोळ्याचे पारणे फेडले. अक्षता कलश पालखी शोभायात्रेची सुरुवात देगलूर फाटा येथील चंद्रकांत महाजन यांच्या हनुमान मंदिरात कलश पूजनाने सुरुवात करण्यात आली. मुख्य मार्गाने जात गावातील हनुमान मंदिर येथे आरती करून महाप्रसादाने समारोप करण्यात आला. यावेळी पालखी शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डोक्यावर कलश, हाती आरतीचे ताट होते. महिलांनी सुद्धा जय श्रीरामचा जयघोष करत सर्व शहरात कलश घेऊन सहभाग नोंदवला. अनेकांनी प्रभू श्रीरामांच्या पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. तरुणांच्या हाती भगव्या पताका तर वाहनावर श्रीरामाचे भव्य कटआउट लक्ष वेधून घेत होते. यानंतर बाराळी मंडळातील गावासाठी अक्षतांचे वाटप करण्यात आले. कलश पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी लोकोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यात शहरासह परिसरातील भक्त प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. केज तालुक्यातील चिंचोळी माळी येथील श्री संस्कार प्री इंग्लिश स्कूलमध्ये आज बुधवारी सकाळी स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. केज तालुक्यातील चिंचोळी माळी येथील श्री संस्कार प्री इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी सकाळी स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याविषयी सविस्तर वृत्त असे. श्री संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर उत्स्फूर्त भाषणे केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता काळे या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून रजनी देशमुख, सुलभा लिमण, प्रणिता सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य हरिभक्तपरायण आबा महाराज मेहरकर हे होते. यावेळी सर्व मान्यवरांनी व प्रिन्सिपल सीमा काळे, शिक्षिका नीलम जोगदंड, रेश्मा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व चिमुकल्या मुली सावित्रीबाईंच्या वेशभूषेत होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल व शिक्षिका तसेच आदित्य गलांडे, ज्ञानेश्वर पोपळघट, संजित गलांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले. She was born on 3rd January 1831 in the village of Nagan, Satara. Savitribai Phule married to Jyotiba Phule in 1840 at the age of 9. Savitribai Phule पुणे नगाव मी तर आहे नगावची साऊ. मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. पोरींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का. ती साधी नाही बरं का. मुलींनी कसं शिकलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, कसं हुशार झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला कोणी मूर्ख बनवित नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली. शिकलेली आई समजा घराला पुढे नाही. पूर्वीचा काळ असं नव्हतं बाई, पूर्वीचा काळ असं नव्हतं बाई. मला बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रेनगर, म्हाडा, सोलापूर महापालिका यांच्यात झाला त्रिपक्षीय घनकचरा व्यवस्थापनाचा करार. रेनगरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे पूर्ण सहकार्याची आयुक्तांनी दिली ग्वाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात शहरात उमटले पडसाद. अजित पवार गटासह
शिंदे गटाने जोरदार घोषणाबाजी करत नोंदवला निषेध. संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल. माजी संचालक शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवधर यांचे सोलापूर विद्यापीठात आविष्कार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. आणि चोरट्याने थेट शहर पोलीस निरीक्षकाचे घर फोडले. रोख रक्कमसह लाखोंचा मुद्देमाल केला लंपास. शहरातील खळबळजनक घटना. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.